अक्षर या शब्दाचा अर्थ असा की क्षर म्हणजे विनाश होणे आणि अक्षर म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही असा. अक्षर हे अविनाशी आहे आणि जर तुमचं अक्षर सुंदर असेल तर ते समोरच्याच्या मनावरती काबीज करतं, समोरच्याला प्रसन्न वाटतं. कधीच कष्ट न होणाऱ्या या अक्षरांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अभिजितनं आपल्या मोत्यासारख्या सुंदर आणि टपोऱ्या अक्षरात अख्खी तुकाराम गाथा लिहून काढली आहे. गेली 10 वर्ष त्याचा हा उपक्रम सुरू होता. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अभिजितला मराठीच्या या अक्षरांनी भुरळ घातली आणि त्यानं ध्यास घेतला तो या अक्षरांना जिवंत ठेवण्याचा. आज माझ्याकडे 6 वर्षांच्या वयापासून ते 70 वर्षापर्यंत या वयोगटापर्यंतचे वेगवेगळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थिनी, MBA करणारे, डॉक्टर, MBBSचे स्टुडंट्स सगळे माझ्याकडे हस्ताक्षर शिकायला येतात. त्यांचं मी पहिल्या दिवशी हस्ताक्षर पाहतो आणि त्यानंतर त्यांचं हस्ताक्षर बघून मी माझ्या पद्धतीने त्यांना हस्ताक्षर शास्त्रोक्त पद्धतीने कसं काढायचं ते शिकवतो. गेल्या 10 वर्षापासून अभिजित हस्ताक्षराचे वर्ग घेतोय. त्याच्या या शाळेत लहान थोर, शिक्षित अशिक्षित सर्वांना प्रवेश आहे. अट एकच की तुम्ही सुंदर अक्षरावर प्रेम केलं पाहिजे. मी जेव्हा 10वीत होते तेव्हा आणि 12वीच्या वेकेशन्समध्ये क्लास केला. माझ्या सगळ्या मैत्रिणींचे अक्षरं खूपच सुंदर होते. त्याच्यासाठी मला स्वतःवरच गिल्टी फील होत होतं की माझे हँडरायटिंग सगळ्यात खराब. मग मी सरांचा ॲड पाहिला पेपरमध्ये. मग 15 डेजमध्ये माझे हँडरायटिंग सुधारले आणि आता सगळे माझे फ्रेंड्स त्यांच्या प्रोजेक्टवर नाव लिहायसाठी माझ्याकडे येतात. हा हँडरायटिंगचा प्लस पॉईंट आहे. तुमचं अक्षर कितीही खराब असो, अभिजितच्या वर्गात आलात की 2 महिन्यात तुमच्या हाताला वळण लागतं. मी पत्र पाठवते मित्रांना, मैत्रिणींना आणि त्यांचा जो आजच्या या काळामध्ये मला आनंद मिळतोय तो कुठेही शब्दात नमूद करता येणार नाही. मोत्यासारखं सुंदर आणि टपोरं अक्षर प्रत्येकाचं असावं हा अभिजितचा ध्यास आहे. आणि आपल्याला मिळालेली ही देणगी आपल्याबरोबरच संपू नये यासाठीचा त्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.